येस, स्टार्ट ऑफ द मॅच. यावेळी पंच हिरवा कंदील मात्र दर्शवताना पाहायला मिळेल. डावखुरा फलंदाज पाहू शकाल मिस्टर विक्रांत ठाकूर, आयकॉन म्हणून ज्यांची ओळख. एवढी डावखुरा फलंदाज हलक्या हाताने थोडंसं नक्कीच चेंडूला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. दुसऱ्या धावेला हाक मात्र दिली जाईल. एक चेंडू 4 धावांची आवश्यकता होती, त्यावेळी चेंडूला थोडंसं वर उडवलं होतं, परंतु नक्कीच थोडंसं विक्रांत ठाकूरला एक अर्धशतकापासून वंचित ठेवलं गेलं. चांगली खेळी मात्र साकारली होती विक्रांत ठाकूरला, परंतु आता या मॅचमध्ये चांगलंच नक्की लढाई करावी लागेल, धुरंधर लढाई करावी लागेल, धमासन घालावं लागेल, तर नक्कीच सामना आपण जिंकू शकाल. विक्रांत ठाकूरकडे डावपेच आहेत, खाणाखुणा आहेत आणि काही एक्सपिरियन्स सुद्धा आहेत. आपण सातत्यानं ओपनच्या मॅचेस खुला गटमध्ये आपण सातत्यानं खेळत असतात, परंतु आता कन्सिस्टन्सी इथं ठेवणं, इथं मेंटेन करणं आता गरजेचं ठरते. चांगला क्रिकेट यावेळी पाहायला मिळेल. अगदी पंचाच्या डावीकडून पाहताय नक्कीच राईट ओव्हर द विकेट भाविक दळवी आपल्या स्वतःच्या नेतृत्वाखाली संपूर्ण फील्ड सजवताना पाहायला मिळते. टायमर स्टार्ट पाहायला मिळेल. आतापर्यंत 28 मिनिटं अजून शेष पाहायला मिळतील. अगदी 1 मिनिटाचा अवधी मात्र संपला गेला. चांगला गुड क्रिकेट, एक चांगलं क्वालिटीत्मक क्रिकेट मात्र बनावं लागेल या वंदे मातरम क्रीडांगणामध्ये. चेंडूला थोडंसं कुठेतरी का ऑफ स्टंपला येऊन चेंडूला मारण्याचा प्रयत्न होता, परंतु जरूर स्क्वेअर मिडविकेटच्या विजला डीप फॉरवर्डला चेंडूला पाठवण्याचं काम केलं गेलं. चेंडू हातामध्ये विसावून घेईपर्यंत 2 धावा इथे संपन्न केल्या गेल्या. सहजरित्या 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 पोहोचते, ती 3 धावा. चांगलं क्रिकेट यावेळी मैदानाच्या आतमध्ये एक आपण चांगलं प्रदर्शन करताना, चांगलं प्रदर्शन ज्यावेळी आपण कराल त्यावेळी तुमचं समर्थन होईल. ज्यावेळी समर्थन होईल तेव्हा तुमचं समर्पण सुद्धा होईल. स्विच हिट करायचं होतं, थोडंसं चुकी करेल. यावेळी कुठेतरी ग्लेन मॅक्सवेलची आठवण मात्र करून देत होता फलंदाज, परंतु मिस्टर ओमकार पाटीलला चेंडू मात्र बीट करतोय. चांगली गोलंदाजी यावेळी भाविक दळवीची मात्र म्हणावी लागेल. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपन्न झाला गेलाय. 3 धावा भाविक दळवी यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. यावेळी थोडंसं पुढे सरसावला गेला, आपण पाहू शकाल अगदी मिड ऑफच्या रिझर्वमध्ये चेंडूला फेकलं जातंय. फील्ड आपण पाहू शकाल अगदी जरी 30च्या सर्कलमध्ये खेळाडू मात्र नक्कीच तैनात होता, तटस्थ होता, रक्षक म्हणून नक्कीच आपण पाहू शकाल, परंतु एकच धावा दिली जाते. बघा 4 चेंडू आणि 4 धावा दिल्या गेल्यात. पॉवर प्लेचं षटक आहे, पॉवरफुल फलंदाजी करावी लागेल. कारण ज्या पद्धतीनं विक्रांत ठाकूरने पहिल्या मॅचमध्ये सुद्धा मात्र चांगली फलंदाजी केली नाही, परंतु अखेरच्या सामन्यामध्ये अखेरच्या डावात चांगली फलंदाजी केली. यावेळी नक्की अपील 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 मात्र केली जाते. पंच मात्र दाद स्वीकारून लावत नाहीये. कुठं क्रिकेट मात्र बनावं लागेल. अगदी थोडंसं आपण पाहू शकाल बॅटेचा संपर्क झाला गेला. बॅटेच्या धावेने नक्कीच आपण धावसंख्या 2 फलक थोडंसं एका धावेनं सरसावेल. धावसंख्या 2 पोहोचते ती नक्की 5 धावा. ध्वनी 11 संघाला थोडंसं नक्की मेहनत करावी लागेल, परिश्रम करावा लागेल, घ्यावं लागेल, कारण पहिल्या सामन्यामध्ये कुठेतरी आपल्या संघाला पराभूत व्हावं लागलं. काशा 11 संघ आपण पाहू शकता विनिंग मॅच पाहायला मिळती आहे, परंतु आता द्वितीय मॅच त्यांचा पाहायला मिळेल. ध्वनी 11 संघ त्यांच्याशी बॅटल पाहायला मिळते, त्यांच्याशी युद्ध लेग बायच्या स्वरूपामध्ये त्या पंच आमचे किरण केणीसर आम्हाला की दर्शवताना एक धावेनं षटक इथे संपलं जाईल. भाविक दळवी याने चांगलं षटक हाताळलं गेलं. आपल्या स्वतःच्या व्यक्ती पंक्तीमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या गेल्या. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 धावा. एवढे पाहू शकाल चिलकर गाडा मात्र नक्कीच केला गेला. चिल आपण पाहू शकाल, परंतु वातावरण खूप हॉट आहे, वातावरण खूप गरम आहे. आता चिल होण्याची फार गरज आहे, परंतु आता विक्रांत ठाकूरला मात्र चिल होऊन फायदा होणार नाही. विक्रांतला हॉट व्हावं लागेल, गरम व्हावं लागेल, तर षटकारांचा वर्षाव पाहायला मिळेल. नवीन गोलंदाज मैदानाच्या दाखल होईल तो मिस्टर हार्दिक राऊत, ज्याने चांगली गोलंदाजी हाताळली होती, परंतु आता पुन्हा संधी असेल ती हार्दिक राऊत याला. 2 हार्दिक पाहायला मिळते, एका बाजूला हार्दिक राऊत आणि हार्दिक पाटील. हार्दिक पाटील आपण पाहू शकाल आयकॉन म्हणून ज्यांची वर्णी लागली गेली ती काशा इन्फ्रास्ट्रायकर मध्ये. ओमकार पाटील आपण पाहू शकाल ऑन स्ट्राईक वरती, ऑन स्क्रीन वरती खूपच चांगला एक लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळतं. अगदी विश नेटवर्क, अगदी कमी काळामध्ये चांगले उंच भरारी, प्रत्येकाच्या मनामध्ये वेगळी ऊर्जा मात्र निर्माण केली गेली, नाव मात्र कमावलं गेलं. यावेळी बॅटीची थोडीशी इनर एज पाहायला मिळते. मिस्टर राहुलला कुठल्याही प्रकारच्या हातामध्ये चेंडू मात्र विसावून होते, कुठल्या प्रकारचं हिट मात्र केलेत नाही. संयमानं क्रिकेट खेळला जातोय तो राहुल यांच्या माध्यमातून.
फेकी न करता एक धाव इथे संपन्न केली जाते आणि एका धावानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 7 धावा. चांगलं गुड क्रिकेट, चांगलं आपण पाहू शकाल अगदी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही विक्रांत ठाकूर आणि ओमकार पाटील ही दोन्ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दखल आहे. आतापर्यंत 1.1 चेंडूचा खेळ संपन्न झाला गेलाय. 6 षटकांचा सामना आहे. 1 षटक इथं संपलं जाईल. चांगला गुड क्रिकेट खेळावा लागेल तो विक्रांत ठाकूरला, कारण विक्रांत ठाकूरवरती अपेक्षा आहेत, आशा आहेत अनिकेत पाटीलला. या बी चेंडूला हलक्याशा हातानं जरूर पाहू शकाल कव्हरेजच्या विजनला पण पाहू शकाल मारण्याचा प्रयत्न, परंतु तितक्या ताकदीनं नक्कीच यष्टीची मात्र नक्की धावची जाणं पाहायला मात्र मिळेल का. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मात्र मिळतीये, परंतु कुठल्याही प्रकारचं पंच मात्र दाद स्वीकारत नाहीये. चांगलं रनिंग मात्र म्हणावं लागेल, चांगला एफर्ट्स केलं, चांगला प्रयत्न केला गेला. 2 धावा इथे सहजरित्या परिपूर्ण पाहायला मात्र मिळालं. 2 धावांना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 9 धावा. कडक असं वातावरण अगदी पाहायला मिळते. आजचं वातावरण खूप उष्णता पाहायला मिळतीये. 33 डिग्री सेल्सिअस तापमान मात्र पाहायला मिळेल. खूपच चांगलं गुड क्रिकेट यावेळी मैदानाच्या पाहू शकाल. थोडंसं आपण पाहताय बैठकी शॉट मारण्याचा प्रयत्न होता, थोडंसं स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता विक्रांत ठाकूर, परंतु चांगली गोलंदाजी हार्दिक राऊत याने हाताळली गेली. आतापर्यंत पाहू शकाल हार्दिक एक फिरका गोलंदाज आहे, चांगली नेत्रदीपक अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. कारण विक्रांत पहिल्या मॅचमध्ये हीच चुकी केली गेली. पहिलं 3 षटक शांततेने हाताळलं गेलं आणि अखेरच्या षटकाला मारण्यात गेला, परंतु थोडंसं अर्धशतक झळकावता राहिला गेला. यावेळी आपण पाहू शकाल व्यवस्थित बॅटिंग संपर्क पाहायला मात्र मिळत नाहीये, परंतु चेंडू मात्र निघून जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या विझरमध्ये. हा येईल खणखणीत विक्रांत ब्रँडचा ब्रँडेड चौकार, 4 धावा. चांगला चौकार पाहायला मिळतो विक्रांत ठाकूर यांच्या माध्यमातून. 5 चेंडूने 8 धावा संपन्न केल्या गेल्या. ओमकार पाटील वाट बघतोय स्ट्राईकसाठी. यावेळी सुरेख आपण पाहू शकाल टायमिंगच्या साह्याने चेंडूला वळवलं गेलंय. क्षेत्ररक्षक तैनात होतोय. झेल मात्र टिपता येईल का. काय कॅच, कार्बन कमालीचा कॅच टिपला गेलाय. काय सुपर कॅच. मला वाटेल आजच्या दिवसातील एक गुणवी प्रीमियर लीग मध्ये एक झंझावाती कॅच मात्र टिपला गेलाय. मॅग्निफिशियंट, आउटस्टँडिंग, फॅब्युलस, ब्युटिफुल कॅच, ब्युटिफुल. जीवाच्या आकांता करेपर्यंत झेल मात्र टिपला गेला. काय कार्बन कमालीचा झेल टिपतोय. सुपर मॅग्निफिशियंट. आपण ऑन स्क्रीन पाहू शकाल थोडस गदी डोक्यावर मात्र पडला गेला. आपण पाहतायत प्रयत्न फार मोठा यशस्वी ठरतोय, परंतु थोडस मला वाटतं इंजुरी पाहायला मिळतीये. उत्कृष्ट दर्जाचा झेल टिपताना पाहायला मिळते. मोठा गडी गारद करून सोडला गेलाय विक्रांत ठाकूर या फलंदाजाला.
पंकज पाटील आणि विशाल कोठारी यांच्याकडून 500-500चं रोख कॅश प्राइज, तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज मात्र आला गेलाय. हिमांशू यांनी खूपच सुंदर असा झेल टिपला गेला. आपण पाहू शकाल देखणं अगदी जीवाची आकांक्षा करेपर्यंत झेल टिपला गेला. प्रयत्न मोठा होता, यश सुद्धा प्राप्त केलं गेलं. मोठा झटका मात्र लागतोय तो विक्रांत ठाकूर यांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 13 धावा, 13 रन्स ऑन स्कोर कार्ड. एक विकेटचं पतन केलं गेलंय. 1.5 चेंडूचा खेळ संपन्न झाला गेलाय. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे. अतिरिक्त खेळाडू लगेच मैदानाचा ताबा आपण सोडायचा आहे. खूपच सुंदर झेल आपण पाहू शकाल. हिमांशू जरूर टिपला गेला. एक डावखुरा फलंदाजाला तंबूच्या आसाला पाठवण्याचं काम केलं गेलं. पुनश्च मैदानाच्या आतमध्ये पुन्हा नवीन फलंदाज दाखल होईल. तो लेफ्ट हँड बॅट्समन मिस्टर अक्षय ठाकूर. अक्षय ठाकूर सुद्धा एक चांगली गुड पर्सनॅलिटी पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये चांगली कॅप मात्र परिधान केली गेली आहे, परंतु त्या पर्सनॅलिटीचा वापर करून नक्की षटकारांचा वर्षाव करावा लागेल. कारण अनिकेत पाटील कधीपासून वाट बघतोय षटकारांची, कारण सामना जिंकावा लागेल. कारण लीग आहे, लीगमध्ये यायचं असेल क्वालिफायसाठी तर आपला एव्हरेजमध्ये यावं लागेल. यावेळी जरूर जरूर पाहायला मिळते. अगदी फेकी मात्र करेपर्यंत मिस्टर राहुल चेंडूपर्यंत पोहोचतोय, परंतु फेकी करेपर्यंत एक धाव इथे यशस्वीरित्या पूर्ण मात्र केली जाईल. एका धावानं षटक इथे संपलं जाते आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहायला मिळेल ती 14 धावा, 14 रन्स ऑन स्कोर कार्ड. खूपच सुंदर गीत मात्र मंत्रमुग्ध केलं गेलंय. नवीन फलंदाज आपण पाहू शकाल अक्षय ठाकूर मात्र आला गेलाय. एक चेंडू मात्र नक्की हाताळला जातोय. एकच धावा संपन्न केली गेली आहे. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 14 धावा आणि तृतीय षटक हाताळण्यासाठी येतोय तो मिस्टर हार्दिक पाटील. हार्दिक पाटील आपण पाहू शकाल अगदी लेग ब्रेक ऑफ ब्रेक करण्यामध्ये जो माहीर आहे, जो यशस्वी झाला गेला आणि म्हणूनच हार्दिक पाटीलची मात्र वर्णी मात्र लागली गेली आयकॉन साडी. पुनश्च नक्की पुढच्या येणाऱ्या आगामी वर्षामध्ये पुन्हा वर्णी लागायची असेल तर तुम्हाला आता परफॉर्मन्स दाखवणं फार गरजेची गोष्ट असेल. कारण संघमालक आतुरतेने वाट बघतायत की तुम्ही कशा पद्धतीनं तुम्ही चांगला चेंडूमध्ये व्हेरिएशन करतायत, तुम्ही कशा पद्धतीने गोलंदाजी करतायत, तुमच्यामध्ये किती क्वालिटी आहे आणि तुमच्यामध्ये किती कॅपॅसिटी आहे. आता ही मात्र नक्की तुमचं सगळे गुण हे सर्व आपण बघणार आणि नक्कीच त्या पद्धतीने तुमची वर्णी लागेल. म्हणून तर परफॉर्मन्स आता फार महत्त्वाचा ठरेल. या विस्त्रेक आपण पाहू शकाल अगदी लॉंग ऑफच्या विझनमध्ये चेंडूला पाठवण्याचं काम केलं गेले. सुरेख झेल टिपला जातोय. पुनश्च मात्र विकेटांची पडझड मात्र सुरूच आहे. विकेट जातोय, विकेट जाता हुआ और गीत मैदान में आता हुआ. अगदी लॉंग ऑफच्या रिझनला मारण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु नक्कीच तिकडे भाविक तैनात होता. भाविकनं सुरेख झेल टिपला गेला, तंबूच्या आसाला पाठवलं गेलं.
आपण पाहू शकाल प्रतिस्पर्धीत ध्वनी 11 संघाला रोखून ठेवलं गेलंय. चांगली एक कमबॅक, चांगलं परिवर्तन काशा 11 संघ मात्र करतोय. चांगलं गुड गुड क्रिकेट, चांगली गोलंदाजी. हार्दिक पाटील एक फसवा गोलंदाज आहे, फिरका गोलंदाज आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरती पाहिलं असेल तर मुरलीधरन सुद्धा एक फिरका गोलंदाज होता. शेन वॉन आता हयात नाहीयेत, त्यांनी सुद्धा चांगली गोलंदाजी केली. आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रत्येकाच्या मनामध्ये, हृदयामध्ये मात्र जागा निर्माण केली गेली. असे मोठे मोठे खेळाडू, दिग्गज खेळाडू आहेत. यावेळी पुनश्च फिरका गोलंदाज पाहायला मिळतोय. चेंडू मात्र नक्की निघून जाईल. यष्टी रक्षकाच्या हातात कुठली चुकी न करता अचूक टप्पा यावेळी हाताळला गेला. हिमांशूला आपण मेडिकल टाइमआउट देतोय, नंतर शेवटच्या षटकामध्ये तो इन होईल याची आपण नोंद घ्यायची आहे. हिमांशू थोड्याने इंजुरी मात्र झाली गेली, त्यासाठी मेडिकल टाइमआउट आपण पाहतोय. यावेळी येस, सगळ्या बॅटीची कडा मात्र लागली जाते. क्लीन आवाज टक आला गेला. तंबूच्या असला परतावा लागेल. विहांग कोठारी वैयक्तिक पंक्तीमध्ये हार्दिक पाटीलनं 2 विकेटचं पतन मात्र केले गेले. मॅग्निफिशियंट गोलंदाजी, आउटस्टँडिंग. आपण पाहू शकाल अगदी विकेटांची पडझड मात्र सुरूच आहे. ध्वनी 11 संघाला आतिषबाजी करावी लागेल. ट्रम्प कार्ड होता मिस्टर, आपण पाहू शकाल आयकॉन म्हणजे ज्याची ओळख आपण पाहू शकता, परंतु मिस्टर विक्रांत ठाकूर सुद्धा तंबूच्या अस्ताला परतला गेला. अजूनही आपण पाहू शकाल मोठमोठे खेळाडू तंबूच्या अस्ताला परतला गेला. आपण एका बाजूला पाहतोय अक्षय सुद्धा बॅक टू द डकआउट झाला गेला. नंतर आला गेला तो मिस्टर वियांग. वियांग सुद्धा तंबूच्या अस्ताला परतला गेला. त्याची जागा सांभाळण्यासाठी येतोय नवीन बॅटर मिस्टर अभिजित महाले. दिवसातील मला वाटते लो स्कोरिंग पाहायला मिळते, कारण तिसरं षटक इथे हाताळताना पाहायला मिळतोय. अजूनही शेवटचे 15 मिनिटं शेष असतील, नोंद घ्यायची आहे, स्पीडअप करायचं आहे. चांगली फलंदाजी पाहायला मात्र मिळत नाहीये. फिरका चेंडू पाहायला मिळाला. अगदी हार्दिकने थोडस नक्कीच अगदी बाहेरून चेंडू मात्र आतल्या आत फिरवण्याचा प्रयत्न मात्र जरूर मात्र करतोय, परंतु एकच धाव इथे संपन्न केली जाईल. क्षेत्ररक्षक मात्र तैनात होतोय. एका धावेवरती ते तृप्त व्हावं लागेल. एका धावानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 15 धावा. मिस्टर हार्दिक पाटील 4 चेंडू फेकून दिले गेलेत आणि आपण चांगली गोलंदाजी, 2 विकेटचं पतन केलं गेलं आपल्या स्वतःच्या वैयक्तिक पंक्तीमध्ये. यावेळी एस सिटीचं बोल्ड आपण पाहतो. एक बोल्ड झाला गेलाय बॅटीच्या कडा लागून. यष्टी चित नव्हे, परंतु फर्निचर इज अ डॅमेज, डिस्ट्रॉय केला गेलाय. तर मुच्या सह परतावा लागेल फलंदाजाला. बॅक टू द डकआउट. चांगलं गुड क्रिकेट आपण पाहू शकाल. काय क्रिकेट हार्दिक पाटीलनं चांगलं विकेटांची पडझड मात्र सुरूच केली गेली आहे. अगदी मनगटीच्या बळावरती नव्हे तर मॅजिक फिंगरच्या साह्यानं चांगलं चेंडूला फक्त वळवण्याचं काम, इन स्विंग आउट स्विंग मात्र केले गेले. आतापर्यंत चेंडू फेकून दिले गेलेत, 5 चेंडू फेकून दिले जात आहेत. यावेळी जरूर उंचावर मात्र चेंडूला उडवला गेलाय. क्षेत्ररक्षक मात्र तैनात. एस सिटीचं गॉन. बॅक टू बॅक विकेटचं पतन मात्र केले गेले. काय कार्बनिक कमालीची गोलंदाजी मात्र म्हणावी लागेल. स्वतःच्या वैयक्तिक पंक्तीमध्ये 4 विकेटचं पतन केले गेलंय.
काल अगदी 15 धावात फक्त संपन्न केल्या गेल्या आजच्या दिवसातील सर्वात लो स्कोरिंग पाहायला मिळतीये ती नक्की ध्वनी 11 या संघाची. अजूनही मात्र येणाऱ्या 18 चेंडू शेष पाहायला मिळतात. 18 चेंडूमध्ये चांगलं आपणास षटकार ठोठावे लागतील. अभिजित महाले आणि अनिकेत पाटील ही दोन्ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. चला स्पीडअप करायचंय. अभिजित महाले आणि अनिकेत पाटील आपण पाहू शकाल दोन्ही जोडी कबड्डी मारण्याचा प्रयत्न होता परंतु तितक्याच ताकदीनं हार्दिक राऊतनं चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. एक षटक हाताळलं होतं वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक हाताळण्यासाठी येतो मिस्टर हार्दिक राऊत. हार्दिक पाटीलनं चांगली गोलंदाजी केली गेली. स्वतःच्या वैयक्तिक पंक्तीमध्ये 4 विकेटचं पतन मात्र केलं गेलं आणि फक्त एकच धाव दिली जाते ती हार्दिक पाटील यांच्या माध्यमातून. चांगला ब्रँड पाहायला मिळतोय हार्दिक पाटील. यावेळी आपण पाहू शकाल की ऑफ स्टंपला येऊन खेळण्याचा प्रयत्न थोडा सफल झाला गेला. हिट मात्र केली जाईल परंतु दुसरा नक्की धावेला हाक येईल का. परंतु एकच धावेवर समाधान मात्र मानावं लागतं फलंदाजाला. कारण ध्वनी 11 संघाला तर जिंकायचं असेल तर नक्की थोडंसं पराकष्ट करावी लागेल. ध्वनी 11ला जिंकायचं असेल तर षटकारांचा वर्षाव करावा लागेल. अनिकेत पाटील आपण पाहत आहेत ऑन स्ट्राईकला. अनिकेत पाटील एक डायनामिक लुक डायनामिक पर्सनॅलिटी पाहायला मिळते. आता स्मार्ट आहे परंतु स्मार्ट वर्क करणं आता नक्की करावं लागेल. कारण स्वतःचा संघ आहे. संघ मालक सुद्धा ओळख आहे. अगदी पडघ्याचा ब्रँड आहे. पडघेकरांचं लक्ष मात्र वेधून राहायला गेले. अनिकेत पाटीलला दुधारी तलवार काढावी लागेल. दुधारी तलवार नाचवावी लागेल. या विस्ट्रेक पाहू शकाल अगदी थोडंसं की अगदी आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न केला गेला. स्क्वेअर मिडविकेटच्या रिजनला चेंडू डीपचा खेळाडू मात्र आपण पाहू शकाल चेंडू फेकी मात्र करेपर्यंत 2 धावा संपन्न केल्या गेल्या. 2 धावांना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 18 धावा. त्याला स्पीडअप करायचे जास्त वेळ दडवायचा नाहीये. विनंती असेल प्रत्येकाला वेळेची अवधी आहे. यावेळी मारण्याच्या प्रयत्नात आपण पाहू शकाल काय गोलंदाजी. अनिकेतला चेंडू मात्र बीट करतोय. चेंडू मात्र रीड करावा लागेल. चेंडूचा अभ्यास करावा लागेल अनिकेत पाटीलला. अनिकेत पाटील थोडंसं मेहनत करतोय. डोक्यावरती नक्कीच थोडंसं उन्हाचं वातावरण सुद्धा पाहायला मिळते. उष्णता मात्र वाढली गेली आहे परंतु संघात माझा कसा जिंकेल यासाठी अनिकेत पाटीलचं सुद्धा नक्की लक्ष असेल. यावेळी जरूर मात्र मारला गेला. आपण पाहू शकाल सेम झोन सेम ट्रॅक मध्ये चेंडू होता परंतु चेंडू नक्कीच निघून जाईल सीमा पार. हा येईल कार्पेटला रोल करत चेंडू मात्र निघून जातोय. 4 धावेसाठी अनिकेत पाटील ब्रँड चौकार 4 धावा. भाविक चेंडू पर्यंत पोहोचता पोहोचता मात्र चेंडू मात्र फरार झाला गेला. चौकारानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 धावा. यावेळी जरूर आपण पाहू शकाल येस इट इज अ गॉन. तंबूच्या असताना परतावा लागेल. मिस्टर अनिकेत पाटील हताश निराश आपण पाहताय बॅटेची कडा घेऊन मात्र निघून जातोय. तंबूच्या असताना परतावा लागेल. ऑन स्क्रीनवर पाहायला मिळेल बघा मिस्टर अनिकेत पाटील बॅकफुट लावून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. यष्टीरक्षकानं झेल टिपला गेला. अनिकेत पाटील मारण्याच्या वेगळ्या दिशेला होता परंतु पंचाकडे अपील केली गेली. पंचाने हात आकाशाच्या दिशेला दाखवलं गेलं. विकेटचं पतन अनिकेत पाटील बॅक टू द डकआउट. चला थोडं स्पीडअप करायचं जास्त वेळ जडवायचा नाहीये.
टायमर चालू आहे. आपण पाहू शकाल अगदी 8.41 सेकंड पाहायला मिळत आहेत. कमी वेळ आहे, लवकरच आपण सामना त्वरित संपवायची विनंती असेल कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. चला स्पीडअप करायचं आहे, जास्त वेळ जडवायचा नाही प्लीज, घाई करायची आहे. टायमर ऑन पाहायला मिळतोय. आपण जर कदाचित टाइम जर नक्की आउट केला गेला तर आपणास एक खेळाडू 38च्या सर्कलमध्ये आपण आणावा लागेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 धावा. चौथं षटक संपलं गेलं, 5व्या षटकाला 5 रन केलं गेलं. तो हार्दिक पाटील या गोलंदाजाला. हार्दिक पाटील एक चांगला ट्रम्प कार्ड आहे. हार्दिक पाटील एक चांगला आयकॉन आहे. हार्दिक पाटील दातिवरेचा बादशाह आहे. दातिवरेचा ब्रँड, दातिवरेचं नाव मात्र कमवलं गेलंय. ज्यावेळी तुम्ही नावात नक्की गावाचं नाव कमवाल त्यावेळी तुमचं समाजाचं नाव मोठं होईल. ज्यावेळी समाजाचं नाव मोठं तर आईवडिलांचं नाव मोठं होतं. आईवडिलांचं नाव, तदनंतर तालुक्याचं नाव, तालुक्यानंतर जिल्हा, जिल्ह्यानंतर आपल्या राज्याचं नाव, राज्याचं नंतर आपल्याच या भारताचं नाव. या 20 सुरेख आपण पाहताय. चेंडूला नक्की उडवलं गेलंय. फटका सजवण्याची तयारी, परंतु नक्की क्षेत्ररक्षक मात्र पोहोचतोय. मिस्टर हार्दिक राऊत. सुरेख मात्र झेल टिपला जातोय. तंबूच्या असलेला परतावा लागेल. मिस्टर अभिजित महाले बॅक टू दी डगआउट. चांगला झेल टिपण्याचा विक्रम सुद्धा घेतला गेला. हार्दिक पाटीलने गोलंदाजी केली गेली, पण हार्दिक पाटीलला साथ दिली ती हार्दिक राऊतने. दोन्ही हार्दिक पाहायला मिळत आहेत, परंतु हार्दिक एका बाजूला राऊत पाहायला मिळतोय, एका बाजूला पाटील पाहायला मिळतोय. राऊतही तीच कामगिरी करतोय आणि पाटीलही तीच कामगिरी करतोय. काय कारभारी कमालीची गोलंदाजी मात्र बघावी लागेल. हार्दिक पाटील आपला वैयक्तिक पंक्तीमध्ये एक चेंडू आणि 1 धावांचा खेळ संपन्न केला गेलाय. एवढी जरूर मात्र मारण्याचा प्रयत्न, काय स्विंग पाहायला मिळाली. फाबुलेस, फाबुलेस याला म्हणतात चांगली स्विंग. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 22 धावा. 22 धावांवर रोखून ठेवण्याचं काम खऱ्या अर्थानं कोणी केलं असेल तर ते हार्दिक राऊत आणि हार्दिक पाटील या दोन्ही गोलंदाजानं. सुरेख मात्र मारण्याचा प्रयत्न मात्र जरूर केला गेलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल अगदी एका डावकर हाताने मात्र थ्रो मात्र केला जाईल. अगदी कॉपीबुक स्टाईल जडेजाची मात्र आठवण मात्र करून देतोय. 2 धावा इथं संपन्न केलं जाईल. 2 धावांना संघाची धावसंख्या थोडासा ग्राफ सरसावतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 24 धावा. वळी मारण्याचा प्रयत्न होता. थोडासा एक शॉर्टलाईनचा चेंडू पाहायला मिळतोय, परंतु मिस्टर निखिल पाटील चेंडू मात्र बीट करतोय. व्यवस्थित बॅटरशी संपर्क पाहायला मिळत नाहीये. चांगली गोलंदाजी हार्दिक पाटीलला मात्र पाहायला मिळाली. अगदी शफल झाला गेला. मिस्टर निखिल पाटील आपण पाहू शकाल अगदी ऑन स्क्रीन वरती. तितक्याच ताकदीनं, त्या जोमानं, त्या उत्साहानं मात्र गोलंदाजी पाहायला मिळती आहे. हलक्याशा हातानं फक्त चेंडूला फक्त पुल केला गेलाय आणि परंतु त्या कीज सक्सेसफुल सुद्धा ठरला गेलाय. काय गोलंदाजी, A1 SS आपण पाहू शकाल. अगदी चांगली गोलंदाजी हार्दिक पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. बॅक टू दी डगआउट. पाच चेंडू फेकून दिलेत. विकेट पाहायला मिळत 8. ऑल आउट करण्याचा चान्स मात्र पाहायला मिळतोय का, परंतु जोपर्यंत एक चेंडू अजूनही आहे. मिनेश राहुल आपण पाहू शकाल. हार्दिक विकेट घेईल का, विकेटचं पतन केलंय परंतु नक्की झेल टिपता येईल का. येस इट इज अ गॉन. 9 विकेटचं पतन केले गेले. पुण्याच्या हार्दिक पाटील आला गेला आणि आपल्या स्वतःच्या वैयक्तिक पंक्तीमध्ये 3 विकेटचं पतन केलं गेलंय. काय गोलंदाजी, अख्खं कुणबी प्रीमियर लीग गाजवलं गेलंय. 2025 मध्ये जर आपण विचार केला गेला तर खऱ्या अर्थानं हार्दिक पाटीलनं स्वतःच्या वैयक्तिक पंक्तीमध्ये 7 विकेट
पद्धतीने केलं गेले. आउटस्टँडिंग गोलंदाजी, मॅग्निफिशियंट. आपण पाहू शकाल यानंतर होणारा सामना PS कुणबी किंग पोखरण वर्सेस सार्थक रियन 11. दोन्ही संघाच्या संगणकाने यायचंय. नाणेफेकीचा या इनिंग नंतर आपण नाणेफेकीचा कौल आपण करणार आहोत. PS कुणबी किंग पोखरण आणि सार्थक रियन 11 दोन्ही संघाच्या संगणकांना निवेदन असेल आपण नाणेफेकीचा कौल आपण करायचंय. यावेळी पाहू शकाल अगदी मारण्याचा प्रयत्न जरूर मात्र केला गेलाय. खूपच चांगलं गुड क्रिकेट म्हणावं लागेल. अगदी एकच धाव इथे संपन्न केली जाते. चांगलं म्हणावं लागेल ज्यावरती क्रिकेट या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि तब्बल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फक्त 25 धावा. चांगली गोलंदाजी यावेळी हाताळताना निहाळताना मिस्टर जितेंद्र राऊत चांगली गोलंदाजी करतोय. यावेळी जरूर मात्र मारण्याचा प्रयत्न केला गेलाय. उंचावरून मात्र चेंडू मार्केट उडवला गेलाय. झेल मात्र टिपता येईल का? गुड जजमेंट. चांगला मात्र पळ काढला गेला, वेग घेतला गेला, पुढे सरसावला गेला आणि सरसावत येईपर्यंत विकेटचं पतन आणि ऑल आउट टीम पाहायला मिळते. पहिली टीम आपल्या कुणबी प्रीमियर लीग मध्ये ऑल आउट पाहायला मिळतीये ती ध्वनी 11 संघ. बॅटेड पायच्या साह्यानं 25 धावा संपन्न केल्या गेल्या आणि जिंकण्यासाठी आजच्या दिवसातील कालच्या दिवसातील मला बातम्या आजच्या दिवसातील म्हणजे 3 दिवसीय सामन्यामध्ये सगळ्यात लो स्कोरिंग पाहायला मिळतीये ती 25 धावा. टॉसला ना सार्थक 11 संघ दोन्ही संघांचे कर्णधार उपस्थित राहायचं आहे. तेजस आपल्या प्लेइंग 11 लिस्ट सहित आपण इकडे उपस्थित राहायचं आहे. दरम्यान सूर्यवंशी क्षत्रिय कुणबी प्रीमियर लीग 2025 वर्ष पहिले दरम्यान
चैतन्य राऊत, कुठे गेला आवाज? एक उत्कृष्ट खेळाडू, अंदाज बिलॉंग करणारा, पुरा सुंदर गोल, सुंदर फलंदाज तेजस, आयकॉन खेळाडू सार्थक 11 संघाचा, सार्थक 11 संघाचे ओनर कुणाल अधिकारी. दरम्यान संघाने आपल्या प्लेइंग 11 लिस्ट दिलेल्या आहेत. फर्स्ट ऑफ ऑल $25 आणि नाणेफेक जिंकलेले आहे ते PS किंग पोखरण. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. तू डिसिजन सर आम्ही फिल्डिंग बॉलिंग. PS कुणबी किंग संघाने नाणेफेक जिंकून प्रथम आहे. या सामन्यामध्ये आपल्या संघामध्ये काही बदल केले आहेत का? चेंज आहे. तन्मय राऊत ला आम्ही आता सीट केलाय आणि त्याच्या जागे राऊतच्या ऐवजी यश राऊत येणार आहे. समोरचा संघ बघितला तर सार्थक 11 ला खेळाडू आज तुझ्या विरुद्ध खेळतोय. तेजस तेवढंच नाव मोठं आहे. हा सामना सुद्धा महत्त्वाचा आहे. तुमच्यासाठी जेवढा महत्त्वाचा आहे तेवढाच त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. काय सांगशील ते? मी तुम्हाला रोखण्याचा प्रयत्न करू. ओके, थँक्यू. काय मॅच तर आमची थोडी लो स्कोरिंग झाली. बेस्ट ऑफ चैतन्य, दोघांनी सुद्धा तुमच्या प्रतिभेला साजेसा खेळ खेळा आणि क्रिकेट जिंकेल बघू द्या. तेजस आपल्या ओनरला खुश करा. चैतू तुम्ही सुद्धा आपल्या ओनरला खुश करा. धन्यवाद. आणि आदित्य राऊळ यांच्याकडनं 500 रुपये. सत्येंद्र राऊत टीमचे ओनर आहेत. आजचा दिवस मालामाल. कॅच साठी आपण पाहतात जो कॅच टिपला गेला. इथे कमी टार्गेट आणि ज्यामध्ये आपण पाहतात ते टार्गेट आता सध्या डिफेंड करण्यासाठी विकेटची इथे पडझड चालू झाली. विक्रांत ठाकूरनं व्हेरी फर्स्ट बॉल विकेट मिळवून दिली. लोएस्ट स्कोरिंग मॅच नेहमी एक चुरशीचे होतील, परंतु इथे जर आपण तपासून पाहिले तर फक्त 26 आहेत. फक्त नाही म्हणून चालणार. तुम्हाला जर इथे गुणवत्ता दाखवली तर मॅच मध्ये रन होऊ कमी तुम्ही देखील थांबवू शकता. 35 बॉल आहेत आणि 35 बॉल मध्ये आता 26 धाव्यांची गरज. काशा 11 संघ मागच्या मॅच मध्ये देखील अप्रतिम खेळ दाखवला. यावेळेला बॉलला स्टिअर केले. यष्ट्यांच्या मागे आपण पाहतायत शॉट थडमानला चांगलं फील्ड झालं आणि धावगती जर तपासून पाहिली तर आतापर्यंत ओपनिंग बॅलन्स नाही सेट होत आहे. जिथे डॉट बॉल आणि डॉट बॉल समवेत विकेट. चांगलं क्रिकेट. गोलंदाजी करत असताना विक्रांत ठाकूर स्टार आयकॉन खेळाडू पुन्हा एकदा बॉलला इनफिल्डच्या वरनं स्टिअर केलं. क्षेत्ररक्षक डीप मधून पुढे येतील. त्यांच्या माध्यमातून फील्ड होईल. तुर्ताच मिळेल इथे फक्त आणि फक्त सिंगल मिळते. आता 3 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती 1 आहेत. एक धक्का काशा 11 या संघाला आपल्याला बघायला मिळतोय. याच एकाच इनिंग मध्ये 7 विकेट घेणारा गोलंदाज हार्दिक पाटील मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. खूप सुंदर पद्धतीने आणि सध्या ते बॅटिंगला देखील दाखल झालेत. काशा इन्फ्रा स्ट्रायकर्स हार्दिक पाटील दातिवरेचा ब्रँड विथ द बॉल अँड विथ द बॅट दोन्ही डिपार्टमेंट मध्ये अगदी बरसला आणि ज्या अनुषंगाने सध्या मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंग करता दाखल झालाय. काशा 11 एका बाजूला आपल्याला संघ बघायला मिळतोय.
तनिष राऊळ देलवाडी यांचं देखील आम्ही करतोय या स्पर्धेमध्ये स्वागत. त्यांचं इथे सहर्षचं हार्दिक स्वागत. हार्दिक पाटील अगदी येता क्षणी आक्रमक झालेत बघा. त्यांना सेट व्हायला जास्त वेळ लागत नाही. ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहतात येता क्षणी खूप जबरदस्त क्रिकेट दाखवलं त्यांनी. यश फडकर आणि अमित देसले यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. एक अतिशय सुंदर अशी स्पर्धा. अर्थातच सूर्यवंशी क्षत्रिय कुणबी प्रीमियर लीग आणि यश फडकर आणि अमित देसले यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. यावेळेला कॅच सुटला शेवटच्या क्षणाला. आता गोलंदाजानं करावं तर करावं काय. या ज्या संधी आहेत त्या तुम्हाला 100% कन्वर्ट कराव्या लागतील आणि जर त्या नाही झाल्या तर मग तुम्हाला त्रास होणार. आणि सध्या तेच बघायला मिळालं. 31 बॉल आणि 31 बॉलमध्ये जर तपासून पाहिलं तर आता 18 धाव्यांची गरज आहे. चिनूनं ऑलमोस्ट इथे विकेट मिळवली होती. 31 बॉल 18चा मॅच. यावेळेला खेळायचं होतं कव्हरला. बॉल आला मिड ऑनला. षटक संपलं पहिलं आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेर. हार्दिक पाटील एक मोठा मासा गळाला लागता लागता राहिला आणि त्याचा आता शेवटच्या क्षणाला तुम्हाला भुगतान भोगावं लागेल कारण तुम्ही कॅचेस सोडल्यात. कॅच सोडला तर सोडला, कुणाचा सोडला. ज्याचं नाव हार्दिक पाटील, दातिवरेचा एक दिग्गज क्रिकेटपटू ज्यानं अतिशय सुंदर मॅच मध्ये आपल्या नावाचा ठसा उमटला आणि त्याचा तुम्ही कॅच सोडल्यानंतर तुम्हाला थोडा त्रास जरूर होणार. सध्या मॅच मध्ये पहिलं षटक संपलं. एक विकेट बाद होत असताना 8 वरती. पुढील होणारा सामना हाही महत्वाचा आहे. PS कुणबी किंग पोखरण आणि त्यांच्या विपक्षात सार्थक. रियान 11 टॉस झाले आणि टॉस जिंकला तिथे. PS कुणबी किंग पोखरणनं फील्ड फर्स्ट. तदनंतर पुन्हा एकदा ध्वनी 11 ॲक्शनमध्ये सार्थक रियान 11च्या समोर आणि तदनंतर पुन्हा एकदा PS कुणबी किंग आणि त्यांच्या विपक्षात काशा 11. आजच्या दिवसातलं शेड्यूल आपल्याला बघायला मिळतं. आपण पाहू शकाल एक अतिशय सुंदर पद्धतीने या मागचा भूतोना भविष्यती असा सोहळा. सूर्यवंशी क्षत्रिय कुणबी प्रीमियर लीग 20-25 आणि पहिल्या पर्वात प्रत्येक पालघरमध्ये या स्पर्धेची आता चर्चा झाल्या. प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये परनाळीचं ग्राउंड घर करतं आणि मग या स्पर्धेकडे त्यांचं लक्ष जातं. फुलरलेनचा बॉलला फ्लिक केलं. शॉट फाईन लेगला. क्षेत्ररक्षक तैनात होते. बॉलला कॅरी करतील आणि तत्पूर्वी मिळेल सिंगल. 29 बॉल आहेत. 29 बॉलमध्ये आता 17ची गरज. धावफलक जाऊन पोचते ते म्हणजेच 9 वरती. 9 ऑन द स्कोर कार्ड. एक चांगलं क्रिकेट मागचे 2 दिवस आपण अनुभवतोय. आजचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसातला अत्यंत महत्त्वाचा मॅच. तिथे ध्वनी 11 चिनू ठाकूर अर्थात विक्रांत बाद झाल्यानंतर अडचणीत आले आणि अडचणीत आल्यानंतर त्यांना वरती यायला वेळच झाला. सध्या वेळच झाला. पुन्हा एकदा धावफलक फलकावरती जर तपासून पाहिली तर जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 9 वरती स्थिर आहे. कमी धावा राहिल्या, थोडंसं डोक्यावरती टेन्शन आणि तदनंतर आपण पाहतात योग्य रीतीने साथ जर नाही मिळाली. अक्षय ठाकूर गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. काशा 11 नीड्स 17 रन्स. 28 बॉल्स आर रिक्वायर्ड. एक अतिशय सुंदर पद्धतीनं चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन, वैविध्यता असायला हवी आणि ती वैविध्यता जर तुमच्याकडे असेल तर खऱ्या अर्थानं तुम्ही पाहू शकाल एक चांगले गोलंदाज आहात. सध्या मॅचचं समीकरण पाहिलं 27 मध्ये 17. कोण जिंकणार कोण हरणार. सध्या मी म्हणेन की बॅटिंग करणारा संघ पुढे आहे कारण त्यांना माहिती आहे की आपल्या समोर टार्गेट भरपूर मोठं नाही. जे 26 धावांचं इझिली सिंगल डबलने देखील या मॅचमध्ये शिरकाव आपण करू शकतो. ज्या अनुषंगानं सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतात. 27 बॉल आणि 17 धाव्यांची गरज. आई भवानी धनसार या संघाकडनं या स्पर्धेला शुभेच्छा येतात. त्यांचं देखील आम्ही करतोय स्वागत. फटका खेळलाय समोरच्या दिशेने आणि इथे जर तपासून पाहिले तर फक्त सिंगलच मिळेल. सिंगलच्या साहाय्यानं धावांची गती 1-1 रन पुढे सरकते. खूप वेळानंतर आता 10 वरती जाऊन पोहोचले. 2 षटकांचा खेळ आणि ज्यामध्ये 4 बॉलचा खेळ परिपूर्ण योग्य रीतीने फेकलाय. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रातली अगदी गरम मॅच. वा क्या बात आहे. सॉफ्ट हँड सिंगल. या सिंगलच्या साहाय्याने धावांची गती जाऊन पोचते 11 वरती. महत्वाचं आहे ज्या वेळेला तुम्हाला मोठ्या धावपटक्यांची गरज नाही त्यावेळेला तुम्ही डोक्यावरती बर्फ आणि जिभेवरती साखर ठेवून जर क्रिकेटचं खेळ दाखवलं जरूर या मॅचमध्ये तुम्ही येऊ शकता आणि सध्या तेच बघायला मिळतं. 25 बॉल आहेत. 25 बॉलमध्ये 15ची गरज. अक्षय ठाकूर अगदी शेवटचा बॉल.
शेवटचा बॉल आणि या शेवटच्या बॉलवरती प्रहार करायचा होता. जर क्लोज असते चिनू तर मग इथे यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या असतात. षटक संपलंय. दोन षटकांचा खेळ संपल्यानंतर 11 वरती 1. 24 बॉल आहे. 24 बॉल मध्ये 15 घेऊया एक डीजे वाला ब्रेक आणि येऊया मैदानाच्या आत. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. या वेळेला आपण तपासून पाहिलं तर गोलंदाज विक्रांत ठाकूर अर्थात चिनू दाखल झालेत कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं. आणि जिथे जर आपण तपासून पाहिलं तर 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये चांगला बॉल अनएक्सपेक्टेड उसळी. चिनूकडे ती वैविध्यता आहे. अनेक वर्षे या टेनिस बॉलला त्यांनी अगदी त्यांच्या हातानं कुरवाळलंय. सध्या खेळपट्टीवरती अचूक टप्पा हाताळत आहेत. बेदक मारा फलंदाजांसाठी अनप्लेएबल. 23 बॉल आणि 15 ची गरज. खोलवर टप्पाचा बॉल डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक एका हातानं बॉलला कॅरी करतायत. लॉंगॉनला बॉलला खेळलं होतं आणि बघता बघता इथे मिळेल फक्त सिंगलच्या साह्यानं धावांची गती तपासून पाहिली तर जाऊन पोचते 12 क्रमांक. भारताच्या क्रिकेट परिपटलावरती अत्यंत आठवणीतला युवराज सिंग. 19 सप्टेंबर 2007. 6 बॉल 6 षटकांना भूतोना भविष्यती. कॅन्सर नंतर पुन्हा एकदा कमबॅक. 2015ला कानपूरचं मैदान 150 धावा इंग्लंडच्या विरोधात. असा दिग्गज खेळाडू पुन्हा होणं नाही. ज्यावेळेला युवराज सिंग रिटायर झाले त्यांची जर्सी देखील रिटायर झाली भारतीय क्रिकेट बोर्डमधनं. सध्या 22 बॉल आणि 22 बॉलमधून 14ची गरज आहे. मॅचमध्ये शेवटपर्यंत लढण्यासाठी फुलर लेनचा बॉल टाकला. फुलर लेनच्या बॉलची वाट पाहिली आणि तदनंतर वाट लावली. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. जर आपण पाहिलं तर हा बैल मुझे मार. फुलर लेनचा बॉल दिला. फुलर लेनच्या बॉलवरती समाचार भरपूर घेतला. बॉलला समोरच्या दिशेनं लॉंगॉनला खेळाडू तैनात. त्यांच्या माध्यमातून फील्ड होईल. तुर्ताच मिळेल सिंगल. आणि या मॅच मध्ये आता खऱ्या अर्थानं जर आपण तपासून पाहिलं तर 20 बॉल मध्ये गरज आहे 7 धाव्यांची. हार्दिक पाटील 6 बॉल आणि 10 वरती. हार्दिक राऊत 9 बॉल आणि 9 वरती. एकाच राशीचे 2 फलंदाज हार्दिक आणि हार्दिक. सध्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 7 धाव्यांची गरज. हार्दिक पाटील मोठ्या फटक्याचा स्वीकार करतील का? बॉलला खेळलंय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला कॅरी करतील. मिळेल इथून सिंगलला डबल मध्ये. धावसंख्या फ्लाय होईल 2 आता जाऊन पोचते ती म्हणजेच 21 वरती. गरज आहे 5ची. 19 बॉल मध्ये 5 धावा. कोण जिंकणार आणि कोण हरणार प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये. रिव्हर्स स्विच. सरळ बॅटनं नाही होत होतं. रिव्हर्स बॅट खोलली आणि बॉल चाललाय. बाईटचे संकेत येत असताना सीमा रेषेच्या बाहेर. मिळतील धावा. इथेही 4. स्कोर आर लेवल.
4 गुणांसहित आता पॉइंट्स टेबलला लीड करत असताना या मॅचचे मॅन ऑफ द मॅच ज्यांनी 2 षटक 3 धावा 7 विकेट बॅटिंग करत होता नाबाद